रोहित पवारांचा आणखी एक व्हिडिओ बॉम्ब आता समोर आलाय। दादांच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप त्यांनी केलाय। कारखान्याचे कर्मचारी असल्याचा आरोप करण्यात आलाय। अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केला। अजितदादा घ्या, ईडी आणि सीबीआयने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडिओ। सुभाष करा रोहित पवारांचा आणखी एक व्हिडिओ बॉम्ब हा आता समोर आलेला आहे। दादांच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलेला आहे। रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। आता या व्हिडिओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका आणि इतर लोक तुमच्या कंपनीचे कर्मचारी नाहीत असंही म्हणू नका, असं देखील या दरम्यान रोहित पवारांनी ट्विट केलं। तर दादांच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप करणाऱ्या रोहित पवारांचा आणखी एक व्हिडिओ बॉम्ब त्यांनी आता समोर केला आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। विकास, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। रोहित पवारांनी आणखी एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पैसे वाटपाचा आरोप रोहित पवारांनी केलाय। काय याबाबतची सविस्तर माहिती? नक्कीच करण, बारामती लोकसभा मतदारसंघ हा सगळ्यात चर्चेला जाणारा मतदारसंघ आहे आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये विरुद्ध पवार ही लढत पहिल्यांदा होत। विकास, काही क्षणासाठी मी तुला थांबवतोय। आपल्यासोबत आमदार रोहित पवार हे जोडलेले आहेत। सर, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपण एक व्हिडिओ ट्विट केलाय ज्यामध्ये अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला। यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? मी तसे बरेच व्हिडिओ ट्विट केले ज्याच्यामध्ये अजितदादा मित्रमंडळ जे आहे ते धनशक्तीचा वापर तिथे करत आहेत आणि तुम्ही जर आता काही वेळापूर्वी म्हणजे 2-3 मिनिटापूर्वी जो ट्विट केला त्याबद्दल तुम्ही बोलत असाल तर तिथं अजितदादांचे एक माजी नगरसेवक त्यांचे ते नातेवाईक आहेत जे पैसे वाटतात ना, त्यांच्या हातामध्ये कागद आणि त्यांच्या आसपास जे बसलेत ते सर्व कर्मचारी आहेत ज्याच्यावर ईडी आणि सीबीआयने कारवाई केली, ज्याच्यामुळे दादा ते भाजप बरोबर गेलेले आहेत। म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कर्मचाऱ्यांचा पैसे वाटण्यासाठी आणि तुमच्या लाभार्थ्यांचा पैसे वाटण्यासाठी तुम्ही तिथं वापर करता। आता दादांनी हे म्हणू नये, त्या लोकांना मी ओळखत नाही। नक्कीच रोहितजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। रोहित पवार यांनी आणखी एक व्हिडिओ बॉम्ब आता समोर आणलाय। दादांच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप त्यांनी केलाय। तर हा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आता व्हायरल झालाय। रोहित पवार यांनी आणखी एक व्हिडिओ बॉम्ब समोर आणलाय। दादांच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला। या दरम्यान कारखान्याचे कर्मचारी असल्याचा आरोप, अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। या दरम्यान अजितदादा घ्या, ईडी आणि सीबीआयने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडिओ, असं देखील त्यांनी या दरम्यान त्या ट्विटमध्ये लिहिलेलं आहे। आता या व्हिडिओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका, असं देखील त्यांनी म्हटलं। सोबतच आणखी इतर लोक तुमच्या कंपनीचे कर्मचारी नाहीत असं म्हणू नका, असं देखील या दरम्यान रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलंय। खरं तर आज तिसऱ्या